सुंदर ते ध्यान उभे विठेवर सुंदर ते ध्यान। घरात माणसं राहणार नाहीत. 1 2 हे 10वे बिवे बंद होणार. आता 10व्याचं आता पॅकेज निघणार बामणाला. पॅकेज लग्नाचं काय निघते आता पॅकेज, तसं 10व्याचं पॅकेज निघणार बामणाला. कावळाही तू चाल, भातही तूच शिजव आणि चप्पी तूच कर. तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठेवलंय त्याचा कर. नाही बंद होणार हे सगळं. माणुसकीच संपली. भाऊबंद राहिले नाही. वाडा उलातला. माणसं कुठे? चांगल्या चांगल्या माणसाने बापाच्या दाव्याचे न्यायचे पैसे बुडवले. बाबाचं सुद्धा प्रवचन संपले. बा कीर्तन करायला सुद्धा पैसे मागायचे लय पानसं येत. माणसं पसायला जातं इथून निघून बाबाला टाकला खाटा पैसे. बरं पेट्रोल पुरते तर घेतले पाहिजे का नाही? मग त्या बाबाला एक जण होतो, तुम्हाला कोणी फोन केला छायला? तो म्हणला मी बळच आलो का काय? मग तो बाबालाही हुशार. बाबा हुशारच राहते महाराज. तो चप्पी केलेला सापडितो. तो चप्पीवाल्याजवळ गेला, म्हणला राम राम. तो म्हणला मी चुलत भाऊ आहे. चुलत भाऊ म्हणजे दुश्मन. मग जो खरा मालक राहतो तो गुतेल राहतो. ताटावते तीळ सोडाय. हा त्याला सापडे याला आता काय करीन? राम राम. तो तर याच्या पुढचा निघला. तो म्हणला काय तुमचं आमच्या वडिलांवर प्रेम? तुम्हाला प्रेमाला वाघ पेट्रोल पुरते ते. तू म्हणला तुला कळत नाही का मी उघड आहे? मग ताटलीतले तरी 80 दे. लय वाईट दिवस आहेत महाराज. मला एक सांगा बसलेली माणसं, महाराज माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज उलथू द्या मरून दे. महाराज कीर्तन संपल्यावर का मरण गंजबो आहेत. पण तुमचा मुलगा म्हणून ऐका, तुमच्यातला म्हणून ऐका. एखादं वाक्य तुम्हाला विनोद वाटलं. आणि ही कीर्तन आता आपल्या माणसांना काळाची मरणला महाराज मरणार नाही 5-25 वर्ष. पण तुम्हाला आपली आठवण येणार महाराज. घरात माणसं राहणार नाही. 10वे बंद होणार. नोकरी मिळणार नाही. आणि सगळ्या पोरांना सांगतो, नोकरीच्या नादी लागण्यापेक्षा व्यवसायाकडे वळा. आज ती काळाची गरज आहे. धंदा थोडा कमी होईल. नाही तर 5 वाजता नगरच्या चौकात पाणीपुरीची गाडी लागती. टोकरी लावते. त्याला जागा लागत नाही. पाण्याची टाकी लागत नाही. 15 रुपयाला 5 पुरे आहे. 3 रुपयाला 1. बरं पुरी केवढी आहे? जर चांगला शेतकरी सोडला ना त्या टोकरीवर, फक्त टोकरीच ठेवतो आकी माल थांबलो. महाराज 2 तासात 1000-1500 रुपयाचा गल्ला होतोय. 500 रुपयाला मरण नाही. पुन्हा घरी जाऊन कपडे बिपडे बदलून शेंट बिंट मारून फिरायला मोकळा. फुटाण्याची गाडी पाहिली ना तुम्ही? एवढेच फुटाणे, एवढंच मडकं आहे. एकच लाकूड आहे त्या माडक्यात. येळभर दूर निघतोय. मग कवा जळतोय तू. ते लाकूड जळेल दाखवा मला तुम्ही कधी. सारखा धूर. बरं त्याचं माप तर कोणत्या कंपनीनं बनवून दिलंय काय कळत नाही. एवढंच आहे. पण भरीतही लय भारी. खालून घाली ते 10 फुटाने 2 रुपये. त्या पिळकावण्यात 1 गुतला. 9च राहिले. उघडताना 1 गेला. 8च राहिले. आपण लई पेला असल्यामुळं टरफलच तोंडात आले. फुटाने गेले. त्यांनी जागा घेऊन बंगले बांधले नाही. केरळवरून हवा भरायला आले. 5 रुपयासाठी रात्री 2:30ला उठते. पाना घेऊन आलेत हायवेला. पाना 3 गुंठ्याचे मालक झाल्यात. आणि त्यांनी आपली पोरं गाड्या खोला ठेवल्या. MP-UPची ट्रक जर बंद पडली ना आपल्या हायवेला, ते किन्नर आणि ड्रायव्हर गाडी खाली झोपत्या. रिलॅक्स. आपले 12 वाजेपर्यंत बाहेर जेवत्यात. लिंबू पिळून बायको देखणी करतात आणि गड्याच्या हातचं खात्यात. गडी त्याला असा वाढीतो. त्याचा शिंबूड पडला तरी हा म्हणतो लिंबू पिळ लिंबू पिळ. भेळीचं दुकान 30 रुपयाला भेळी.
भेळ केवढ्याला आहे? 30 रुपयाला. भेळीवाल्याचं माप सांगतो माझ्या हातात पहा. चौकणी एक कागद खाली, आडवा एक कागद, उभा एक कागद. कागद झाले का? लाया. स्वस्त आहे ना. लाया, शेव, पापडी, डाळी. चांगल्या लोकांना त्यांनी याजाने पैसे दिलेत. तुम्हाला असं वाटत नाही का आपण बावळाट आहे का काय काय? तुम्हाला काय आता माया पुढे बसलं का? खरंय खरंय खरंय. मी निघून गेलो का? धंदा आहे त्यांचा. दिली ठोकून आमच्या, चालले घरी. नाही मला याला कुठंतरी कंट्रोल, याला आवड घातला पाहिजे. व्यवसाय केलाच पाहिजे. नोकरी मिळणार नाही, बायको मिळणार नाही. आता बायको न मिळण्याची कारण लोकांनी एक निगेटिव्ह विचार मांडला आता सध्या. मग मुली मिळत नाहीत. तसं नाही आहे. नगर जिल्ह्याची रेंज आहे साहेब 1850 आपली मागच्या महिन्यातली. म्हणजे आपल्याकडे 1000 पोर आहेत आणि 850 पोर आहे. आता 150 पोरं तर कवाय मोकळेचे, तो विषय नाही. ते गणपती बुडवायला तो फुल एकटी टीमच आहे ती, तो मिटला. पण दुसरा प्रश्न लोकांनी डोक्यात घेतला नाही, मुलीच्या क्वालिफाईड मुलगा नाही ही अडचण झाली आपली. आता मुलगी MBBS आहे, MD पोरगा पाहिजे. पोरगी BTech आहे, MTech पोरगा पाहिजे. पोरगी PSI आहे, 150 पोलीस आहे तिच्या हाताखाली, आणि तिला पोरगा कुठे? ती 12वी पास नेऊन काय करायचं तिथं? पोरगी तहसीलदार म्हणजे 1.5 लाख पेमेंट आहे तिला. 1.5 लाख. तू लिहात तरी येते का 1.5 लाख? कुठून आणायची? हा विनोद नाही महाराज. सिक्युरिटी आहे तिला, लाल दिवा आहे, ऑफिस आहे. बायको नाही. आता जे राहिले ते मिळेल ती करून टाका भाऊ. काय डोक्याला ताण नका करू. नाही तर जवळजवळ राहिले चाल. आता एकच पर्याय आहे, मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे, झोपायच्या टायमाला पाहणे. नाही झोप आली तरी नाही झोप येत, डबल. आणि दुसरा पर्याय मामाची आणि मामीची पूजा करणे. बस. त्या मामाला मुलगी आहे का? नाही. मी आला तू. त्या मामाला किती आहे? 2. आणि तुला भाऊ किती आहेत? अजून एक भाऊ आहे तुला, 2 आहे तुला. आणि मामाला पुरी 2च आहे ना. कल्याण. त्या मामाला आहे का? ए बरे इकडे बघ, मामाला मुलगी आहे का? एकच आहे का? मामाला मुलगी आहे का? किती? 1, 3. वा. तुझ्या मामाला रे नाही का? मामाचंच लगीन झालं नाही. मामाच मोकळा हिंडत. तुझ्या मामाला रे किती? 1. आणि तुला भाऊ एकटाच आहे का तू? अति कल्याण. त्या मामाला रे 1. आणि तुला भाऊ 1 भाऊ आहे का? जो जास्त प्रयत्न करेल तोच गड काबीज करेल. हो अवघड आहे. आणि चौथी गोष्ट घडणार आहे, शेतकरीच राजा होणार आहे. आता थोडा निसर्ग पपलाय. फक्त शेतकऱ्यांना एक महाराज म्हणून ऐकायचं नाही, पण तुमचा मुलगा म्हणून 2-3 वाक्य ऐकायचे. ऐकाल? 1. शेतकऱ्याने शेतीला जॉईंट व्यवसायच केला पाहिजे, तसं सूत्र बसणार नाही. 4 वेळे महिन्याने 6 पाणी गावाला भरून 1500 रुपये बाजार मिळेल. गाय पाळा, बैल पाळा, शेळ्या पाळा, कोंबडी पाळा. कोंबडी साधं उत्पन्न नाही आहे. सुलून कोंबडी 130ला आहे, भाजून 140ला आहे, बॉईल करून 180ला आहे, आणि शिजून 230ला आहे. तू
तुम्हाला नाही सुधारायचं काय तुम्हाला नाही महाराज. पण किराणा आणि भाजीपाला जर वरच्यावर सुटेल तरच शेतकरी तरेल. माझं काय मत आहे, ज्या शेतकऱ्याच्या दारात 10 लिटर दूध आहे त्या शेतकऱ्याच्या घरात आजही कुटुंब खाऊन पिऊन सुखी आहे. आणि आधार असल्याशिवाय शेतकरी जगू शकत नाही. आणि शेतीचे उत्पन्न कमी होण्याचं कारण, 1 वारंवार त्या जमिनीत तेच पीक, 2 अतिरिक्त तणनाशकाचा वापर, 3 शेतखताचा अभाव, 4 बांधाला झाडं नसल्यामुळे पिकाला ऑक्सिजन नाही, 5 पिकाच्या पाण्याचं नियोजन नाही, आणि 6 केमिकल युक्त खतं वापरल्यामुळे जमिनीचा pH कमी झाला, जमीनच राहिली नाही. सुशिक्षित लोक नीट ऐका, पाण्याचा पिण्याचा pH 7 ते 7.5 पाहिजे, 7 ते 7.5. आज आपल्या जमिनीतलं पाणी, पाऊस विहिरीतलं काय झालंय, वांग्याला कांद्याला भरलेलं पाणीच विहिरीत गेलंय आणि तेच पाणी परत येत आहे. त्या पाण्याचा pH झालाय 8.5 9.5. आणि pH वाढल्यामुळं केमिकल युक्त खतामुळे जमिनीत मिनरलच राहिले नाही, जमीन फक्त काळी दिसते. आता ही युरिया, अमोनियम सल्फेट, सुपर फॉस्फेट ही जी खतं आहेत ही टॉनिक आहे. बेळ खाऊन जोगतो का माणूस? अर्ध्या भाकरीत संध्याकाळपर्यंत राहतो. बाजरीत कस आहे आणि मग शेणखतामध्ये इफेक्ट दमा नाही. पण मग जुन्या माणसांनी कधी 20-20 पोते ज्वारी काढली, त्यांनी काय करायचं, म्हशी उन्हाळ्यात म्हशीच वावरात बांधायच्या. मग आज एक आपला माणूस म्हणून देवीदास कर्डिले, त्यांच्या पाठीमागे सगळे त्यांचा कर्डिले पाटील परिवार, या सगळ्यांनी त्यांच्या कुळासाठी एकदा देवाकडे मागायचं आहे. काय अकल पाऊस वावे तया कुळा, अकल पाऊस वावे